काही सांगू शकत? माझं जे नाव आहे, माझ्या मुलाबाळांचं नाव दिलेलं आहे पर्चामध्ये आणि ते माझं नाव नाही दिलेलं आहे. आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे परलीच्या जे निवडणुकी जिंकली त्यांनी ते खूप गुंडाशाही दंडपशाही करून 200 जे बूथ होते ते कॅप्चर करून घेतले होते आणि स्वतः मतदान करून दिलेलं आहे. आणि माझ्याकडे खूप काय पुरावे जे मी पुढे देणार आहे, आता तो नाही देऊ शकत, पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेलं आहे. ते सगळं मी कोर्टामध्ये जे प्रकरण आहे ते एक आयडियल प्रकरण म्हणून मानलं जाईल देशामध्ये यापुढे. आयडियल नाही, हिस्ट्री एक इतिहास की एक औरत लढी थी, एक महिला लढली होती, इतकी मोठी शक्ती समोर लढली होती आणि जिंकली, एकटी आहे मी, खूप मोठी गोष्ट आहे. तर माझी पहिली पत्नी असताना त्यांनी राजेश मुंडे यांना दिलेले प्रॉपर्टीचे अधिकार असतील किंवा इतर गोष्टी असतील, तर याबाबत आता तुम्ही काही कोर्टात जाणार आहात का? कारण प्रथम पत्नीचा दर्जा जर तुम्हाला मिळाला असेल तर त्याचे अधिकारही तुम्हाला मिळू शकतील. 100% जाणार आहे. खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. त्यांचा एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे. पण जे पासून आमच्या 3 वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझं असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे. तुम्ही माहिती काढा RTI टाकून की त्यांनी काय केलेलं. आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तर त्यांना काही भीती नाही होती. पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केलं की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन. तर त्याच्यासाठी मी 100% हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार. राजश्री मुंडे या आता अनधिकृत म्हणजे दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा दावा? अनधिकृत ट्रांसफर करिए ना, अनधिकृत हमसे पूछा नहीं, मुझसे नहीं पूछा, मेरे बच्चों से नहीं पूछा. हमारे नाम पे 1 रुपये की प्रॉपर्टी नहीं है धनंजय मुंडे की. राजेश्रींबरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली होती? तुम्हाला कल्पना होती? नाही, मला काही कल्पना पण नव्हती. मी इंदोरमध्ये होती. या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार? हा करणार, केलेलं आहे अगोदर पण. ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येतं. सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे, त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा. ते थोडं इलॅबोरेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे, त्यांनी भूमिका काय, तुमची भूमिका काय? नाही, मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाहीये. पण जे खरेचीसाठी मी लढणार आहे, कोर्टामध्ये मी लढणार आहे. खरी जे गोष्ट आहे, जसे पर्चेमध्ये माझं नाव टाकलं नाही तो कशाला नाही टाकला है ना, हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली, जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला, आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला, ते खूप मोठा केस आहे, टाकायला पाहिजे ना. हा द्यायला पाहिजे. पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या PN कडून कुणाकडून तरी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही, आणि झाला तर मग तुमची भूमिका काय असेल ते तर पुढे बघू आपण. आता मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. वकिलांना या संदर्भातला निर्णय झाल्याबद्दलची कल्पना झाली असेल तर कालपासून कुणी संपर्क? मला तो जे ऑर्डर झाली आहे ना, मी काय घरामध्ये होती, आज जिंदगी भर में घर में रही हूँ, मला ये माहित पण नाही होता. ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी, मला माहित पण नाही होता. पर ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेच्या संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे, त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे, तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विजय झालेली आहे का, मी इतकी इनोसेंट आहे, मला माहित नाही. काय तुमचं शेवटचं बोलणं धनंजय मुंडेंशी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी, त्यांच्या परिवाराशी कधी झालं होतं, काय झालं होतं? बोलना होता रहता है, बोलना. 2 बच्चे हमारे, उसके लिए हमारा बोलना होता रहता है. धनंजय मुंडे से आप बातचीत नहीं, कल तो नहीं की, अभी तो नहीं की उनसे, थोड़े दिन से. तो जो बातचीत है तो बच्चों के बारे में या घर के बारे में क्या? यही किस्त वगैरह जो है घर की, 7 महीने से किस्त नहीं भरी है घर की, यही सब बातों के विषय में करती रहती हूँ मैं उनको कॉल कभी कभी. 7 महिने झाले दिलेले नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरणं राज्यामध्ये होत आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे. वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्यानं तुम्ही पण ते अनुभवलंय का?
आपने ये अनुभव किया कि वाल्मीकि कराड़ उनके काफी करीबी थी? परछाई है वो, परछाई, जबड़ के नहीं, परछाई। और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका। और जो है अंजली दमनिया यांनी पण बरेच आरोप केले घोटाळ्याचे, भ्रष्टाचाराचे, धनंजय मुंडे आणि राजीनाम्याची मागणी केली, काय म्हणाल? त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता, काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमानियाचे। धनंजय मुंडेंनी आता एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय त्यांच्या वकिलामार्फत। त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा आज जो निकाल आलाय तुमचा जो दावा आहे तर हा फक्त आर्थिक स्वरूपाचा निर्णय आहे, यामध्ये करुणा शर्मा यांच्या इतर आरोपांवर दोषी ठरवलं नाहीये असा बचाव ते आपल्या प्रसिद्धी पत्रकातनं करताय। खरी आहे ना, खरी गोष्ट आहे। आत्ताच फक्त कशाचा निकाल दिलेला आहे की आम्हाला ते पोटगी भेटली पाहिजे, एक बायको म्हणून पोटगी भेटली पाहिजे, ते निकाल दिलेला आहे। पण जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे ज्याच्यामध्ये जे मी ते टाकलेले आहे ते पुढे होणार आहे, ते पुरावे, ते डिबेट पूर्ण कोर्टामध्ये होणार आहे, त्या पुढची गोष्ट आहे। त्याच्यासाठी 20 तारीख ठेवलेली आहे। पार्शली येस असं म्हटलेलं आहे ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या, आणि सोबतच धनंजय मुंडे आता स्वतःचा बचाव करून पाहतात की ही फक्त आर्थिक ऑर्डर आहे, तुमच्या इतर बाबतीत, इतर दोषारोपांबाबतीत कोर्टाचं काही म्हणणं नाहीये। हा, आता तो आर्थिक आहे ना, आणि ते पण केलेलं आहे ना की आता असे जेलमध्ये जे केलेलं आहे की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करू नका, क्योंकि डोमेस्टिक व्हायलन्स ते नाही असतो की तुम्ही घरामध्ये राहून बायकोसोबत मारहाण करता, ते नसतो। तुम्ही बाहेर जायपर्यंत पण आता तुम्ही वेगळे आहेत तरी पण तुम्ही व्हायलन्स कुठे संपवतात? व्हायलन्स संपवत नाही ना। कलेक्टर ऑफिस मध्ये तुम्ही मारहाण करताय बायकोसोबत पोलिसांचे समोर, छोटी गोष्ट नहीं है। आज मेरी माँ ने कभी मुझे थप्पड़ नहीं मारा है, और एक 2 कौड़ी का गुंडा मेरे चेहरे पे मार के चला गया, मेरे को बदतमीजी से छू के चला गया। निकालिए आप वो फुटेज, दीपा मुधोल मुंडे मैडम को पकड़िए आप। दीपा मुधोल मुंडे, उनकी नौकरी जाएगी इसमें। कैसे उन्होंने डिस्ट्रॉय करे वो मीडिया को राइट से। एक कलेक्टर है वो, और एक महिला कलेक्टर है। बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ। अरे आज मैं नहीं लड़ूंगी तो कल को मेरी बेटी क्या सीखेगी? कल को भगवान ना करे उसको भी ऐसा कोई पति मिल गया तो वो भी ऐसी भीगी बिल्ली जैसी बेटी रहेगी घर में। इसीलिए मैं लड़ रही हूँ ये लड़ाई। महाराष्ट्र की हर महिला को, भारत की हर महिला को मैं ये मैसेज देना चाहती हूँ, भले ही आपके पास पैसा नहीं है, आपको मालूम है गाड़ी में रोड पे सो के मैंने रात बिताई है, रोड पे होटल में रुकने के, क्योंकि गाड़ी चलाते चलाते जाती हूँ जब मैं, तो मेरे पास उतने तक पैसे नहीं होते थे कि मैं होटल में रूम लेके सो सकूं। रोड पे गाड़ी रोक के कोने पे और वहीं सो जाती थी। कोई आके मार जाए कि कूट जाए, कोई डर नहीं होता था मुझे। यही मैं देना चाहती हूँ। आप सत्य की लड़ाई है, सत्य की लड़ाई के लिए आप लड़िए। कोई आपको धमकी दे, मारे, पीटे, आपके कुछ भी करे आपके लिए, आप लड़ो। लड़ाई ऊपर वाला है न्यायाधीश, सबसे बड़ा न्यायाधीश ईश्वर है जो मेरे साथ था, इसलिए मुझे आज न्याय मिल रहा है। औरंगाबाद कोर्ट में भी मुझे इसीलिए न्याय मिला। दीपा मुधोल मुंडे मॅडम। पण इतकं हे असून सुद्धा त्यांच्यावरती काहीही कारवाई होत नाहीये किंवा त्यांच्यावरती कोणी हे बोलत नाही, त्यांना पाठीशी घातलं जाते। यंत्रणा सगळी त्यांना मदत करते, यंत्रणा मदत करते का? विशेषतः मुख्यमंत्री त्यांना मदत करते। देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइप से है। उसके बाद अजीत दादा तो है ही, तो इतनी बड़ी ताकत जब है उनके पीछे कौन करना है, कौन करेगा? पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है, कोई मारेगा? कोई पत्नी को मारेगा, उसको गलत तरीके से गालियां बकेगा? गुंडे, पुलिस सब थे वहां पे। मेरे हस्बैंड खुद थे वहां पे कलेक्टर के ऑफिस में। डीपीडीसी की मीटिंग थी पहली। वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहेत, तुमचं म्हणणं आहे की कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वाल्मिक कराडांनी सुद्धा तुमच्यावर तुमचा आरोप आहे। ही केस पुन्हा ही फाईल ओपन करून केली जाऊन कलेक्टरची चौकशी व्हावी, ज्यांचं तुम्ही नाव घेताय, व्हायची। तशी तुमची मागणी आहे का? मागणी आहे ना, मागणी आहे। आणि कलेक्टर को ज्या वेळे माझ्यासोबत मारहाण केली होती, मैंने घर में अपने बच्चों को बताया था, तो बच्चों ने मुझे क्या किया, मेरे पति को बताया, तो पति ने क्या बोला बच्चों को, मम्मी झूठ बोल रही है। तो ठीक है, एक सच्चे के पास सिर्फ बोलने के लिए होता है। फिर मेरे पास पुरावे हैं, तो मैंने कलेक्टर को दूसरे ही दिन जाके, बच्चों ने बोला आप पुरावा लाओ, हम देखेंगे। मेरे बेटे ने बोला कि आप पुरावा लाओ, मैं देखूंगा वाल्मीकि कराड़ को।
तो मैंने कलेक्टर को निवेदन दिया कि मुझे सीसीटीवी फुटेज दिए जाए, तो मेरे को सीसीटीवी फुटेज आज तक नहीं मिले। फिर उसके बाद निवेदन के बाद मैंने आरटीआई डाली, तो आरटीआई की भी कोई वैल्यू नहीं है, कोई वैल्यू नहीं है। कानूनन बच्चों को भी गुमराह करने की कोशिश की जाए। नहीं, बच्चों का कुछ ही नहीं है। बच्चों के साथ मेरे हस्बैंड का रिलेशन बहुत अच्छा है। उनको आपके खिलाफ गुमराह करने की कुछ कोशिश की जाए? नहीं, ऐसा कुछ नहीं है, और ऐसा होगा भी तो मुझे नहीं मालूम ये बात के बारे में, क्योंकि मैं बहुत ज्यादातर यहाँ पे रहती नहीं हूँ। मैं भीड़ में रहती हूँ, महाराष्ट्र में पूरे घूमती रहती हूँ। राजेश वाल्मीकि कराड़ जी का जो है उनके ऊपर अभी कई केसेस फिलहाल चल रहे हैं, तो क्या आपके साथ जो वो मारधाड़ हुई थी उसके बारे में आपने कभी कंप्लेंट करी थी? कंप्लेंट लेगा कौन? नाम लेकर, कंप्लेंट नाम लेकर। हाँ, मैंने डीजी को दी थी, अपने देवेंद्र फडणवीस जी को दी है, सब मेरे पास है। चाहिए तो मैं मीडिया को दे सकती हूँ। पुलिस कंप्लेंट भी की थी ना। कंप्लेंट कौन लेता है? कौन लेगा कंप्लेंट? अभी आज जो आपकी तरफ से आज जो निकाल आला है तुमच्या बाजूने, या निकालानंतर मैं एक बात बताती हूँ आपको। आज मेरे को, मैं एक यहाँ पे रहती थी पहले, मैंने बम्बई क्यों छोड़ दिया, भीड़ में मैं क्यों रहती हूँ? मैं यहाँ पे रहती थी ना, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे और मुझे उठा के लेके जाते थे, कभी भी आते थे और मेरे को लेके जाते थे पुलिस स्टेशन में। ऐसा मेरे साथ चलता था सब। इसलिए मैंने ये भीड़ बम्बई छोड़ दिया, क्योंकि मेरे साथ मेरे बच्चे भी रहते हैं। मैं अपने आप को बचा सकती हूँ, अपने बच्चों को कैसे बचाऊंगी? कल को मेरे बच्चों को भी लेके चले गए तो कौन जिम्मेदार होगा उसका? तुम्ही काय शिकला? एक गोष्ट जी प्रकर्षाने तुम्हाला आठवणीत राहील नेहमी. एकच शिकलेला आहे, लढायला पाहिजे, रडायला नाही पाहिजे, लढायला पाहिजे. पण रडणं येतात मला, क्योंकि खूप काही इमोशन धनंजय मुंडे सोबत जुड़लेले माझे. मैंने खूब प्यार किया अपने पति को, एक प्रेमी का बोल के. आज भी मैं वो बोलेंगे मेरे लिए जान दे दो तो मैं जान भी दे सकती हूँ, पर प्यार से, नफरत से, जोर जबरदस्ती से भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी, भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी. मैं भूखी रह रह के लड़ रही हूँ, 24 घंटे भूखी रह रह के लड़ रही हूँ मैं. भीड़ में जाके आप मेरा घर देखिए, इतने छोटे घर में मैंने 2 साल निकाले. वहां पे नाले के पास 4 कुर्सी है मेरे यहाँ, पर ये राजमहल, जैसे सीता जी ने अपना वनवास, राजमहल छोड़ के वनवास काटा था, मैंने बोला मैं भी उसी मट्टी की हूँ. मेरे को भी आज इतना आलीशान घर है हमारा, आप देख रहे हैं. आज ये आलीशान घर छोड़ के मैं भीड़ में धक्के खा रही हूँ, भूखे, बाथरूम रोक रोक के. एक औरत की क्या वजह होती मैं वो बता रही हूँ आपको. शायद ये मीडिया के माध्यम से मेरे पति भी सुन ले, क्योंकि उनके पास तो इतना भी टाइम नहीं है कि मेरा सुन ले. वो एक मंत्री की पत्नी होने के बावजूद 15-15 घंटे पानी नहीं पीती हूँ, क्योंकि बाथरूम आ जाएगी. बाथरूम कहाँ जाऊंगी? रोड पे नहीं जा सकती, औरत हूं ना, इसके लिए. इसलिए औरत की बहुत दुर्दशा है. फिर भी मैं यही बोलूंगी, कई जगह प्यार से नहीं काम लिया जाता, इमोशंस काम नहीं आते, ये पैसे वालों को इमोशंस नहीं समझ में आते. तो ठीक है, आप लड़िए. मैं हर महिला को, कई मंत्री हैं ऐसे जिनकी बीवियां बहुत परेशान है, तो मैं यही बोलूंगी, आप लोग लड़िए और लड़िए, आपकी जीत होएगी और हुई. आज धनंजय मुंडे और राजेश मुंडे को आप क्या कहना चाहेंगे? राशिरी को तो मैं कुछ नहीं कहना चाहूंगी, क्योंकि वो मेरे नजरों में औरत ही नहीं है. दैट्स इट. ओके. औरत मतलब वो होती है जो अपने पति को बचा के रखे बुराइयों से, जो मैंने किया 27 साल मैंने किया. इसलिए आज धनंजय मुंडे मंत्री बना. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.